पाहिजे. माझी पैठणी आणि ह्यासनी अंगठी. मला सपर्यंत 3 पीस. नाही आधी मोबाईल बुटल्या की. नाही माझी पहिली पैठणी ली बरं. माझी सपर्यंत 3 पीस तेवढी घेऊन टाक पहिल्यांदा. मोबाईल नाही माझी पहिली पैठणी. अरे थांबा, काय चाललंय तुमचं? एकेकाने बोला की जरा. अव आधी सामानाची यादी काढा. हे बघ माझी पैठणी जावायला अंगठी. अगं आका आता तिथे करायलाच पाहिजे ना. जावायला अंगठीत लागतेच की साखरपुड्याला. अरे तुझ्या जावायला नाही, ह्या घरच्या जावायला. ह्यासनी म्हणते मी. आता इथं मध्येच कुठं आला अंगठीचं? अव अक्का आधी लग्नाचं बघू द्या की. बसता कुठं बांधायचा, कुठल्या पाहुण्याला बोलवायचं, लगीन दारात करायचं का हालमध्ये करायचं, ही समजा राहिलं बाजूला आणि तुम्ही स्वतःच घोडं घामटताय. अव पोरीच्या दागिन्याचं बघा आधी. पप्पा दागिन्याचं राहू द्या. आत्ते तुम्हाला लहानपणी दत्तक घेणार होती ना, तुला आता चान्स आहे माझ्यासाठी खूप काही करायला. माझ्यासाठी दागिनं कर. हा ती बी हायच म्हणा. एकुलती एक भाची हाय. अक्का काय बी कमी पडू देणार नाहीत बघ. इतकं केलं की ते कमीच पडलं वाटतं. आज पातूर ह्या घरासाठी मी आणि माझ्या नवऱ्याने लई केलं. आता करायची बारी तुमची आहे. पप्पा मला मोबाईल पाहिजे. अहो लिहा लवकर. बाबू मला जर लग्नात 3 पीस नाही मिळाला तर मांडवात पाऊल टाकायचं नाही, ध्यानात ठेव. आता सांगून ठेवते. लाला दादा तुम्हाला ह्यातलं काय बी मिळणार नाही, आधी सांगून ठेवती. आम्ही काय लय मोठं जहागीरदार लागून गेलो नाही आणि ऋण काढून तर सण अजिबात साजरा करणार नाही. बाबू बघा तुझ्या बायकोचं लय तोंड हालायला लागलंय. जर माझ्या नवऱ्याचा इथं मान ठेवायचा नसेल ना तर आम्ही आता निघून जाऊ, सांगून ठेवते. अगं अक्का ती काय चुकीचं बोलती होय? आमच्याकडे काय पैसा आहे का काय आहे? आता एवढं मोठं गठुड मिळणार आहे की जावयाचं. आता लगीन झालं म्हणजे समजा पैसा तुमचाच आहे ना, मग थोडस उसनं पैसे बाहेरून घेतलं तर काय होतं का? हा फेडल की नंतर त्यो. पप्पा अहो मोबाईल लिहा की आधी. बाबू मी एखाद्याच्या लग्नात नुसतं उपस्थित राहणार आहे म्हणून कळलं तर मला माझ्या घरापासून त्यांच्या मांडवापर्यंत बँड लावून मिरवणूक काढून घेऊन जाते ती. अरे इथं का घरचं लगीन असताना मला इज्जत नाही. साधं का 3 पीस घेऊ शकत नाही तू दाजीला? तुम्ही घरची माणसं आहे, तुम्ही वाईट समजून घेतलं पाहिजे. यांच्याकडे पैसा नाही आपण मदत करू, ती नाही. हा दारची राहिली बाजूला आणि घरचीच बसली लुटायला. बाबू बघा आता हिचं लय चाललंय. आता माझ्या डोक्यात जायला लागली, सांगून ठेवते. जर आमचा मानबिन ठेवायचा नसेल ना तर मी बी बघते कसं डिंपीचं लगीन होतंय ते. पप्पा मला मोबाईल. माझी पहिली पैठणी ली बरं. पहिल्यांदा 3 पीस सफारी. कालवा लावलाय कशाला एवढा गोंधळ घातलाय रे? अगं आजे अगं तुला काय माहित नाही वय? अगं दीदीचं लगीन आहे ना म्हणून पप्पांनी लिस्ट काढाय घेतल्या कुणाला काय काय पाहिजे ह्याची. अगं तू पण सांग की काय काय पाहिजे तुला ती. भया गाय लय पैशावाला डॉक्टर जावय मिळालाय, त्याच्यामुळे तू बी तुझी हाऊस भागून घे. तुझी झाली तरकट तुझी. तुमचा निघाला छबीना तुमच्या कणकेला पडली भोक. तुम्हाला उठल्या गोळ्या, तुम्हाला आल्या पटक्या. तुमच्या पालखीचा निघाला धूर. तुमच्या लगीन करायला निघाल्यात. त्या माझ्या नातीचं कंपाऊंडरचं लगीन होणार नाही म्हणजे नाही. कसं लगीन करताय तेच बघते मी. अगं आय वाईस गबस की का डोकं आपटून जीव देऊ परत? ह्याला बी टाका त्या कंपाऊंडर बरोबर. हे आजी अगं ग बस की. अगं बाहेर पोलीस आला ती या जेलमध्ये टाकतील तुला. हा त्या कंपाऊंडरला टाका माझ्या कायमचा हात. काय कोणाला कोण पोलिसात टाकत नाही. आपला लय मोठा डिपार्टमेंट मध्ये. आत्ता जाऊन बघून विचारून येतो त्यांना मी. ह्याला बी टाकात म्हणजे बोलायचा वाईट कमी होईल. आळसाचं तोंड मोठं लक्षण खोट काल तोंड्या.
काय शिकरे सारखं सारखं हॉटेलवर काय काम असतं? गृहमंत्र्यांशी बोलू का तुमच्याबद्दल? तुम्ही काय गृहमंत्र्यांना ओळखता का? हा मग आज चहा प्यायला बोललो तुम्हाला, पण लय ऊन असल्यामुळे म्हटलं आज येत नाही. तुम्ही होम मिनिस्टरला ओळखता? जरा फोन लावून द्या ना, बोलायचंय मला त्यांच्याशी. नाही रे मॅडम, तसं काय नाही. मी आपलं सहज साहेबांना आपलं असं बोलत होतो, तसं काय नाही. यापुढे असं म्हणायचं नाही आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे खरं खरं उत्तर द्यायचे. आणि जर खोटे बोलले तर गाठ माझ्याशी, हे लक्षात ठेवा. हा मुलगा इथे आला होता का? हो हो 2 वेळा आलता. इथे कशासाठी आला होता तो? हो म्हणजे त्याला काम पाहिजे होतं ना, म्हणून आला होता तो. तो स्वतः आला होता की त्याला बोलवलं होतं? नाही, तो स्वतः चालला होता. नाही, ते स्वतः चालतं. आता नवीन हॉटेल झाले ना, ते काम मागायसाठी इथं आला होता. हो. सॉरी डॉक्टर, मी यांना प्रश्न करते, त्यामुळे तुम्ही मध्ये बोलू नका. तुमची चौकशी मी नंतर करेन. याच्या आधी तुम्ही ओळखत होता का त्याला? नाही, पहिल्यांदाच भेटलो होतो. पहिल्यांदाच चालतं इथं. बरं, इथे आल्यावर काय काय झालं? काय नाही, त्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी किचन मध्ये घेऊन गेलो त्याला. त्यानं काय पदार्थ करून मला खायला घातले, खाल्लं. त्याला म्हणलं ये का मग उद्यापासून परत. त्याने इथे काय खाल्लं होतं का? नाही. नाही, लाडू खाल्ला होता. लाडू डॉक्टरच दिला होता. मी दिलेला म्हणजे मी जो पूजेसाठी प्रसाद म्हणून आणला होता तो लाडू खाल्ला. कारण मी इथे नव्हतो इंटरव्ह्यू घ्यायला. मी लालादादा इथे होतो का? हो, डॉक्टर नव्हतं, मीच होतो. आणि त्याने एकट्यानं नव्हता लाडू खाल्ला, मी पण खाल्ला होता. मी 2 खाल्ले होते. होय मॅडम, टोन्याने बी खाल्ला आणि आम्ही सगळ्यांनी लाडू खाल्ला तो. हो ना, सगळ्यांनीच खाल्लाय. पण तुम्ही असं का विचारताय त्याने काय खाल्लं होतं का? पोस्टमॉर्टम मध्ये बॉडीत बीटा ब्लॉकर्स दाखवते. काय? ते पोटात गेलं की हळूहळू बीपी लो होतो, कार्डिओ अरेस्ट होतो. असं दिसतंय की कोणीतरी त्याला हे अन्नात दिलंय. हे नक्कीच त्या देवी सिंगचं काम असणार आहे. पण मला कळत नाहीये हे त्याने सगळं कसं आणि कधी केलंय. इथे फक्त त्याने लाडू खाल्लाय, तो काय गावातल्या सगळ्यांनीच खाल्लाय. पण मग आमची चौकशी सुरू आहे. त्याने कुठे कुठे काय काय खाल्लंय हे लवकरच हाती लागेल. आम्हाला काही वाटलं तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी यावं लागेल. हो हो हो. चला. मॅडम, इथे आपल्या हाती काही नाही लागलं. तुम्हाला काय वाटतं, तो लाला? नहीं शिकरे, उसको देख के ऐसा लगता नहीं है कि उसमें इतनी हिम्मत होगी. मॅडम, मला काहीतरी गडबड वाटते. कसली गडबड? हा देवी सिंग दरवेळी आपल्या एक पाऊल पुढे कसा असतो? तेच तर कळत नाहीये ना. पण एक गोष्ट नक्की आहे, आपण जे काही करतोय त्याच्यावर त्याची बारीक नजर आहे. हो मॅडम. एवढा महत्वाचा पुरावा त्याने संपवलाय आणि आपण काहीच करू शकलो नाही. मला लाज वाटायला लागली एसीपी असण्याची. हे जर असंच चाललं ना तर आपण देवी सिंगला कधीच पकडू शकणार नाही. म्हणून मी एक प्लॅन केलाय. कसला प्लॅन मॅडम? कळेलच, पण आता नाही. तो देवी सिंग माझ्या जाळमध्ये अडकला की तोपर्यंत हा प्लॅन फक्त आणि फक्त मलाच माहित असेल. आता बघते तो देवी सिंग कसा माझ्या हातातून सुटतोय. आता ठीक आहे. काय नका मला तुझा चहा आणि नाश्ता बी घेऊन जा. काय ग, काय माझ्या नवऱ्याने एवढं लाखाचं मागितलं होतं? फक्त एक सफारीन ते 3 पीस का काय म्हणते ते ना, तेवढं बी देवत नाही होय तुम्हाला? अगं जावयाची जरा किंमत करायला शिका की. आहे बघतीयस ना? तर तुझा बाप वर जाताना त्याचं डोळं देऊन नाही का गेला मला? ते त्याने मला दिसतंय. अगं आहे, दिसत नसलं तर ऐकायला तर येतंय ना तुला. आता तूच सांग, ह्यासनी काय कमी केलं माझ्या नवऱ्यानी?
आधी सांग तुझ्या नवऱ्यानं काय केलंय ग? एक एक बाता नव हात थापा मारणे बिगर आज तर काय केलंय त्यांनी? डॉक्टर तुम्हाला काय देऊन असत्याला? तुम्ही कशाला आणताय? ओंकार तो आणेल ना. अहो त्याला कशाला त्रास? घरातल्यांनी बनवलेलं कसं वेगळं असतंय, त्यात माया असती, प्रेम असतंय. तुम्हाला काय पाहिजे सांगा? आता तुम्ही एवढं म्हणताच आहे तर चहा द्या, फक्त नावाला थोडासा. लगेच आणती बघा. बघितलंस काय? स्वतःचा जावई आला तर हे देऊ का ते देऊ का कशी पुढं 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 करती. आणि इथं एवढा मोठा जावई बसलाय तर त्याची कुणालाच किंमत नाही. अगं अक्का काय बी काय बोलतीस? तुझ्या मनात आहे ना तसं काय बी नाही. तुझ्या उगाच काय बी डोक्यात घुसतंय बघ. डॉक्टर ही घ्या. बसा की डॉक्टर. नाही ठीक आहे. डॉक्टर मी काय म्हणत होती, नाही म्हणजे आम्हाला जमल तसं आमच्यापर्यंत आम्ही डिंपलच्या अंगावर 1-2 सोन्याचा दाग घालणार आहे. तुम्हाला बी तिच्यासाठी मंगळसूत्र करायला लागेल. नाही साधं केलं तरी बी चालेल. साधं कशाला मंगलताई? चांगलं करू की एक 4-5 तोळ्यांचं करू. अरे 25 तोळ्याचं मंगळसूत्र केलं ना तर मी भुलणार नाही याला. हे लगीन नाही म्हणजे नाहीच होऊन देणार. आधीच सांगून ठेवते आम्ही. बाजा आणि डॉक्टर नुसतं सामानावर सामान मागवतात आणि पैसे द्यायचं नाव घेत नाही. पण ए नाम्या माकडा, झाला का तुझं उदारी पुराण सुरू? हा सुधारणार नाहीस लागत. अरे एवढं मोठं हॉटेल बांधले डॉक्टरांनी म्हणून झाला असेल खर्च. देतील की तुझी उधारी? ते काय पळून चालत वय? ते काय नाही म्हणतात वय? नाही नाही, ते कधी नाही म्हणत बी नाही आणि देत बी नाही. यो प्रॉब्लेम आहे. तुला सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम असतो. तुला प्रॉब्लेम नाही अशी एक तरी गोष्ट आहे का जगात? तुला एवढं वाटतंय ना, तू दे ना. मग तू दे उधारी. डॉक्टरची उधारी भागून टाक तूच. मी का बरं देऊ? मी का बरं देऊ? हे एवढी बाजू घेऊ वाटतं ना तुला? आता दे ना. आता काय झालं? आता तर ना तुला पण उधारी देणार. नको देऊस. तुझ्या उधारीवर राहिलो रे मी. मग घेणार नाही तुझ्या लोकांना काय बी. अरे नको घेऊ, काय गरज बी नाही. समजलं का? अरे काय भांडताय तुम्ही? नेहमी भांडत असता, आज काय कारण भांडायला? बघा बघा तुम्ही सांगा डॉक्टर. आल्यापासून नुसती पेरी पेरी लावली, डोक्यात अख्खा गोंधळ करून टाकलाय. मी पिरपिर करतोय. मग काय काय झालंय? ह्यो म्हणतोय डॉक्टरांनी उधार दिली नाही, उधार दिली नाही, उधार दिला नाही. ह्याला म्हटले डॉक्टर काय पळून चाललेत वय? नाम्या एवढंच ना? ठीक आहे. ओंकार, ओंकार हे सामानात घेऊन जा. डॉक्टर तुम्ही सगळी उधारी देऊन टाकली. थँक्यू बर का. झाला का तुझा आत्मा थंड झाला? वाय वाय झालं. उधारीची फेर फेरी लावली कधीपासून. डॉक्टर तुम्ही खरंच देव माणूस आहात. अरे नाम्या असं खरंच काय नाहीये. हे तुम्हा सगळ्या लोकांचं प्रेम आहे, बाकी काय नाही. नामा ही घे लिस्ट. लिस्ट? हो. अरे आता डिंपल बरोबर लग्न करतोय, सामान वगैरे खरेदी करायला नको का? त्याची ही लिस्ट. कपडे, 5 पोती गहू, 4 पोती तांदूळ, नारळ, खारका, खोबरं, सुपाऱ्या, डाळ, उपरणं. हो एवढं सगळं वाचायचं म्हणजे तासभर जायचा. बरं एवढं सगळं आणायचं म्हणजे याला पैसा? ए माकडा, खिशात काय चिचुकी ठेवलेस वय रे? पैसेच आहेत त्याने जाणायचे. हा तू तुझा गुडघा जास्त नको चालूस. हे आधीच्या उधारीचे समजलं ना? आता याच्यासाठी पैसे तर दुप्पट लागतील ना. नाम्या तू मांडून ठेव, मी कुठे पळून जाणार आहे का? नाम्या माकडा, आपल्या डॉक्टरांचं लगीन आहे. सगळं कसं एकदम फर्स्ट क्लास झालं पाहिजे. काहीच कमी पडू द्यायचं नाही. कसलं बी काय बी कमी पडू द्यायचं नाही. बजा, आणि तूही त्याला मदत कर. मला सगळं सामान जिथलं तिथं हवंय. तुम्ही का नाही डॉक्टर टेन्शनच घेऊ नका. कार्यक्रम म्हणजे नंबरीच करू आपण, दणकाच करून टाकूया. सगळं तुम्हाला पाहिजे का नाही ते जागेवर पण आणून ठेवतो आणि नाही पाहिजे पण जागे आणून ठेवतो. ए नाम्या चल गे. हा चल.
तू मध्ये मध्ये बोलत जाऊ नका, माझ्या उधारीचा विषय असतो. बरं असं. हा, येऊ का डॉक्टर? ये चला डॉक्टर. डॉक्टर, एवढा सगळा खर्च आपल्या लग्नासाठी करताय का कोणाला इम्प्रेस करण्यासाठी? नाही, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही. आपण दोघांनी मिळून जे कांड केलेत ना, त्यातून सही सलामत सुटता यावं म्हणून करतोय. आपण दोघांनी नाही हा, तुम्ही केले सगळं काय, त्यात मला नाही मध्ये घ्यायचं. हो, एक लक्षात ठेव, मी जर का जेलमध्ये गेलो ना तर तूही जाशील. मग एक काम करा, तुम्ही बी नका जाऊ जेलमध्ये आणि मला बी नका नेऊ. त्यासाठीच चाललंय सगळं. त्यासाठी मला दिव्याच्या घरी जाऊन पैसे, दागिने आणि पुरावे काढून आणावे लागतील. काय? तुम्ही दिव्या मॅडमच्या घरात पैसा आणि पुरावे लपवले? पागल हो गए ते डॉक्टर. आता ते पुरावे आणि पैसे कसे बाहेर आणणार तुम्ही? आणि दिव्या मॅडमला सापडले तर प्रत्येक वेळेस काहीतरी उद्योग करून ठेवत असता तुम्ही. डॉक्टर, तुम्ही इथे? काय झालं? तुम्ही काही बोलत का नाहीये? तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं मला. प्लीज नका ना मागू माझ्याशी असं, मला खूप त्रास होतोय त्याचा. कमीन, आपण बसून बोलूया. बसा ना. ऍक्च्युली मी माझ्या मनावर दगड ठेवून डिंपलशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. वरवर जरी माझा चेहरा हसरा दिसत असेल ना, तरी आतून मला खूप त्रास होतोय. मी हे कशासाठी करतोय, का करतोय, याची सल सतत माझ्या मनाला बोचतीये. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकतो. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. काय झालं? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकतो. प्लीज बोला ना. शांत व्हा डॉक्टर. आता त्या सगळ्या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. तुम्ही काळजी करू नका. थोड्या दिवसात तुम्हाला सवय होईल. अशी कशी सवय होईल मला? मला माझी अवस्था का कळत नाहीये? का दिसत असूनही तुम्ही बघत नाहीये त्याकडे? सॉरी डॉक्टर, मला सध्या माझ्या कामापुढे, कर्तव्यापुढे काहीच दिसत नाही. तुम्ही घेऊ शकता. हॅलो, बोला. डॉक्टर, तुम्ही रिसॉर्ट बांधल्याचं कळलं मला. हो, मी तुम्हाला बोलवलं पण होतं, पण तुम्हीच आला नाही. नाही जमलं. बोला ना, आज कशी काय आठवण काढली? मंजूला तुम्ही जमिनीच्या व्यवहाराचे अर्धेच पैसे दिले आहेत. उरलेले पैसे मला कधी मिळणार आहेत? मी जरा महत्वाच्या कामात आहे. आपण प्लीज नंतर बोलूयात का? प्लीज. हॅलो, मला उशीर होतोय. पोलीस स्टेशन मध्ये जायचंय. तुम्हाला कुठे ड्रॉप करायचंय का? मी करते. नाही, नको. मला सावरता येत नाहीये. मी थोडा वेळ इथे थांबतो आणि मग जाईन. चालेल.
ठीक आहे. शांताराम, यांना काय हवंय काय नको ते बघा. मी पोलीस स्टेशनला जाते. हो मॅडम. मला तुमच्याकडून काय हवंय दिव्या मॅडम? तुमच्या घरात लपवलेले पैसे, दागिने, पुरावे एकदा मला मिळाले की मी खुश. माझं सगळं टेन्शनच गेलं म्हणून समजा.